सर चिडले मस्त रे मात्र फोंडा संघाची ह्या राईड वरती मात्र पॉइंट घेऊन जाणं गरजेचं असेल ते मात्र फोंडा संघाला परत बॅक किक करण्याचा प्रयत्न होता मात्र हा प्रयत्न असफल एकदम आतपर्यंत मात्र प्रयत्न थोडीशी डुबकी खेळण्याचा प्रयत्न मात्र डुबकीचा प्रयत्न असफल झालाय परत एकदा दो डायरेक्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते तीन संघाकडनं 12 नंबर जर्सीचा खेळाडू दिसतोय 5 खेळाडू ह्या आतमध्ये दिसत आहेत फोंडा संघाकडनं म्हणजे नक्कीच बोनस ऑफ झालाय आणि आता मात्र टच घेऊन जावं लागेल नाहीतर समोरच्या संघाला पॉईंट देऊन जावं लागेल मात्र बघावं लागेल 12 नंबरच्या खेळाडूची ही चाललेली टच मात्र हा शेवटपर्यंत झाला होता सुपर किक आपल्याला पाहायला मिळाले होते झाली होती ही टच मात्र परत एकदा दुसरी हाफची पहिली राईड येते ती मात्र नडगिरे संघाकडनं 6 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बोनस इन आहे आणि बोनस मैदानामध्ये जाताना दिसतोय परत एकदा 9 नंबरचा खेळाडू हा मैदानामध्ये दिसतोय तर मात्र नडगिरे संघाकडनं दोन्ही संघ एकाच तालुक्यातील परत एकदा तोच अटेम्प्ट रायडर कडनं केला जातोय बोनस टाकण्याचा मात्र हा बोनसचा प्रयत्न असफल होताना दिसतोय सक्सेसफुल होताना दिसतोय हे पाहावं लागेल मात्र तोपर्यंत बोनस परत एकदा बॅक टू बॅक 2 राईडला 2 वेळा राईड होतोय 2 राईड हे मैदानाच्या आतमध्ये दिसतोय आणि या बोनसने मात्र पॉइंट टेबल हे मात्र कमी करताना दिसतोय आणि तोपर्यंत मात्र ह्या 2 राईडला मात्र परत एकदा थर्ड राईड आता मात्र 5 संपूर्णपणे असे सेट मैदानाच्या आतमध्ये दिसतोय त्यावरती मात्र पॉइंट घेणं हे गरजेचं बंधनकारक आपल्याला पाहायला भेटेल ते
नरगिरे संघासाठी, कारण जर पॉइंट न घेतला तर मात्र 1 पॉइंट हा मिळून जाईल. तो मात्र पुन्हा संघाला शेवटपर्यंत आणि तोपर्यंत मात्र हे 2 पॉइंट मिळाले जात आहेत नरगिरे संघाला. तो 2 पॉइंट आता मात्र नरगिरे संघ हा मात्र लीड घेताना दिसेल. आता मात्र परत एकदा थर्ड रोड वरती आलाय तो पुन्हा संघाकडला रायडर, पूर्ण 7च्या डिफेन्स हा मैदानाच्या आतमध्ये आहे. बोनस नक्कीच घेऊ शकतो. मात्र टच वरती घेऊन आपल्या संघातील अजून खेळाडू मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतोय का हा रायडर हे पाहणं गरजेचं असेल. शेवटपर्यंत प्रयत्न हा नक्कीच करावा लागेल, कारण या राईड वरती मात्र पाहावं लागेल. तोपर्यंत मात्र चालला प्रयत्न, आता मात्र पाहावं लागेल किती खेळाडू बाद होत आहेत. 2 शेवटच्या 5 मिनिटं आणि आता स्कोर डिफरन्स बघितलं तर 8-8 वरती, कोणी पुढे नाही कोणी मागे नाही. पकडण्याचा प्रयत्न मात्र तोपर्यंत मात्र आता मात्र पाहावं लागेल काय चाललंय या ठिकाणी. मात्र राईड येईल ते मात्र डोड आहे. थर्ड आले 4 डिफेंडर हे मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. आता मात्र पॉइंट कशा प्रकारचे तोडेल तो मात्र पाहावं लागेल. योगेश 4 डिफेंडरच्या आतमध्ये पॉइंट घेणे हे मात्र कौशल्य असेल. मात्र आपलं संपूर्ण कौशल्य 15 लावून ह्या 4 मध्ये मात्र पॉइंट घेतले जात आहेत. त्याच्याकडनं हे पाहणं गरजेचं. टच करण्याचा प्रयत्न, शेवटपर्यंत प्रयत्न चाललाय. तोपर्यंत मात्र इन्क्लूड करण्याचा प्रयत्न आणि मात्र बाद होतोय. थर्ड रोड मध्ये मात्र पाठवला जातोय एक रायडर, तो मात्र फोंडा संघाकडनं शेवटपर्यंत टच करण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत बघूया 19 नंबरचा खेळाडू जातोय. थर्ड रोड असेल. 4 डिफेंडर हे मैदानाच्या आतमध्ये दिसतात आणि ह्या 4 डिफेंडरला मात्र भेदणं हे नक्कीच कठीण असेल का ह्या 19 नंबरच्या रायडरला, हे बघणं गरजेचं. तोपर्यंत मात्र या ठिकाणी आणि ह्या डोळ्याला मात्र पॉइंट घेतला जातोय तो नरगिरे संघासाठी. आता मात्र स्कोर शेवटचं मिनिट. दहा आणि 9 रायडर आउट. 11-9. असा आपल्याला स्कोर पाहायला मिळतो नरगिरे आणि फोंडा यांच्यामध्ये. आता मात्र पाहावं लागेल यानंतर राईड येते की नाही येते, काय होईल हे बघणं गरजेचं. फोंडा आणि नरगिरे या 2 संघांदरम्यान शेवटपर्यंत आणि मात्र